नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा आपले सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे। आज आपण इयत्ता 7वी विषय मराठी यातील 10वी कविता गोमू माहेरला जाते या कवितेचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत। तर या कवितेसोबतच जो काही प्रथम सत्राचा सिलेबस आहे तो पूर्ण होत आहे आणि पहिल्या पाठापासून ते आत्ताच्या पाठापर्यंतचे सर्व व्हिडिओ चॅनलवरती अपलोड झालेले आहेत, ज्याच्या प्लेलिस्टची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। त्यावरती क्लिक केलं तर पहिल्या पाठापासून ते आत्ताच्या पाठापर्यंतचे सर्व व्हिडिओ तुम्हाला एकाच ठिकाणी मिळून जातील आणि प्रत्येक विषयाच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या विषयाची प्लेलिस्ट दिलेली आहे, तेव्हा डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करत चला। तर मग आता स्वाध्यायाला सुरुवात करूया। यातील प्रश्न पहिला, खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे तक्ता पूर्ण करा। यामध्ये मुद्दे दिलेले आहेत, कवितेचे कवी, कवितेचा विषय, कवितेतील पात्र आणि कवितेत वर्णन केलेल्या गोष्टी। तर या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला हा तक्ता पूर्ण करायचा आहे। यातील कवितेचे कवी आहेत ग. दि. माडगूळकर, कवितेचा विषय आहे गोमू कोकणात माहेरी चालली आहे, तिच्या नवऱ्याला कोकण व तेथील माणसे दाखवायची आहेत। या कवितेमध्ये कोणकोणते पात्र आहेत किंवा कोणकोणत्या व्यक्तिरेखा आहेत, जसं नाखवा, गोमू व गोमूचा नवरा। आणि शेवटचा मुद्दा आहे कवितेत वर्णन केलेल्या गोष्टी। निळी खाडी, हिरवी झाडी, अबोली फुलांचा ताटवा, उंच माड, कोकणी माणसे, गलबत, शीड, वारा या सर्व गोष्टींचे वर्णन या कवितेमध्ये आलेले आहे। त्यानंतर प्रश्न दुसरा, एका शब्दात उत्तरे लिहा। त्यामध्ये गोमूचे माहेर। तर या वाक्यासाठी किंवा या शब्दसमूहासाठी कवितेत कोणता एक शब्द आलेला आहे, कोकण। कोकणची माणसं, साधी भोळी, त्यानंतर प्रश्न तिसरा, खालील आकृती पूर्ण करा। तर अशा प्रकारची ही आकृती आहे आणि त्यामध्ये दिलेलं आहे कोकणची वैशिष्ट्ये। तर आपल्याला कोकणची वैशिष्ट्ये या कवितेमध्ये काय काय सांगितलेली आहेत ती लिहायची आहेत। कोकणच्या खाडीच्या पाण्याचा रंग निळा आहे किंवा कोकणच्या खाडीचे पाणी निळ्या रंगाचे आहे, अशा साध्या वाक्यात आपण ही मांडणी केली तरी चालेल। कोकणातली माणसे शहाळ्यासारखी गोड व साधी भोळी आहेत। शहाळे म्हणजे काय, ओला नारळ किंवा जो हिरवा नारळ असतो कोवळा, त्याला शहाळे असे म्हणतात। खाडीच्या किनाऱ्यावर उंच उंच माड व हिरवी गर्द झाडी आहे। भगव्या रंगाच्या अबोलीच्या फुलांचा ताटवा सर्वत्र फुललेला दिसतो। तर अशा प्रकारची ही आकृती आहे ज्यामध्ये वैशिष्ट्य विचारलेली आहेत। तर आपल्याला अशा प्रकारचे हे वैशिष्ट्य मांडता येतील। आलं लक्षात? त्यानंतर खालील ओळींचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा। यामध्ये काळजात त्यांच्या भरली शहाळी। तर या ओळीचा अर्थ, शहाळातले पाणी जसे गोड व खोबरे मधुर असते, त्याप्रमाणे कोकणातील माणसांची मने कोमल व स्वभाव गोड असतो। त्यामध्येच झणी धरणीला गलबत टेकवा। तर या ओळीचा मला समजलेला अर्थ आहे, गोमू कोकणात माहेराला होडीत बसून येत आहे,
तिला माहेरची खूप ओढ आहे. तिचे मन माहेरी जाण्यास आतुर झाले आहे. त्यामुळे हे गलबत पटकन धरतीला टेकवा, म्हणजे गोमू माहेरला लवकर जाईल. तर अशा प्रकारचा अर्थ आपल्याला या ओळीचा सांगता येईल. प्रश्न चौथा, कवीने वाऱ्याला केलेल्या विनंतीचा अर्थ तुमच्या शब्दात स्पष्ट करा. याचं उत्तर, कोकणातल्या होड्यांना दिशा दाखवण्यासाठी शीड म्हणजेच कापड बांधावे लागते. होडीला किनाऱ्यावर नेण्यासाठी वाऱ्याची मदत लागते. खाडीवरचा वारा हा अवखळपणे इकडे तिकडे संचार करीत असतो. म्हणून अवखळ वाऱ्याला खोडकरपणा सोडून शिडात शिरण्याची विनवणी कवी करीत आहे. त्यानंतर चर्चा करूया या शीर्षकाखाली आपल्याला काय दिलेलं आहे ते बघूयात. शहाळ्यातले पाणी आरोग्यदायी असते, याबाबत शिक्षक व पालकांशी चर्चा करा. तर आपण बरेच वेळेस बघतो, आपण आजारी असतो किंवा आपल्यामध्ये अशक्तपणा आलेला असेल तर त्यावेळेस आपल्याला शहाळ्याचे पाणी प्यायला देतात. मग ते का देतात? कारण शहाळ्यातील पाण्यात भरपूर प्रमाणात प्रोटीन, खनिज, कॅल्शियम, कार्बोदके, व्हिटॅमिन सी, मॅग्नेशियम, पोटॅशियम, कॅल्शियम असते. म्हणून शहाळ्याचे पाणी आरोग्यदायी असते. शहाळ्याचं पाणी सलाईन म्हणून देखील काम करतं. म्हणजे एक सलाईन आपल्या शरीरात दिल्यानंतर किंवा आपल्याला चढवल्यानंतर जी एनर्जी आपल्याला येते त्याची बरोबरी शहाळ्यातले पाणी करते. म्हणून शहाळ्याचे पाणी पिण्याचे सल्ला आपल्याला डॉक्टर देतात. त्यानंतर खेळूया शब्दांशी या शीर्षकाखाली आपल्याला काही प्रश्न दिलेले आहेत ते पाहूयात. कवितेतील यमक जुळणारे शब्द लिहा. त्यामध्ये 1 नाखवा, तर यातील कवितेतील यमक जुळणारा शब्द आहे दाखवा. 2 खाडी, त्याचा यमक जुळणारा शब्द आहे झाडी. 3 भोळी, त्याचा यमक जुळणारा शब्द आहे शहाळी. आणि 4 साऱ्या, याचा यमक जुळणारा शब्द आहे वाऱ्या. त्यानंतर खालील शब्दांचे तुम्हाला माहीत असणारे अर्थ लिहा. तर यामध्ये काही शब्द दिलेले आहेत. जसं पहिला आहे शीड, म्हणजेच होडीला दिशा देण्यासाठी डोलकाठीला गुंडाळलेले कापड. 2 माड, माड म्हणजेच काय? नारळाचे झाड. 3 खाडी, म्हणजे भूभागात शिरलेले समुद्राचे पाणी. 4 शहाळी, म्हणजेच कोवळे हिरवे नारळ. 5 झणी, म्हणजेच लवकर. 6 गलबत, म्हणजे छोटी नाव. 'त्यानंतर विचार करा, सांगा या शीर्षकाखाली आपल्याला काय दिलेलं आहे ते पाहूयात. तुमच्या घरी आलेल्या पाहुण्यांना तुम्ही तुमच्या गावातील कोणकोणती स्थळे दाखवाल, त्या स्थळांचे थोडक्यात वर्णन करा. आता या ठिकाणी प्रत्येकाचं उत्तर वेगळं असणार आहे. प्रत्येक जण कुठल्या तरी वेगवेगळ्या गावातून बिलॉंग करतं किंवा वेगवेगळ्या गावचं आहे. त्यातील त्या गावची ठिकाणे वेगवेगळी आहेत.
त्या संदर्भात घरी आलेल्या पाहुण्यांना आपल्याला ते ठिकाण दाखवायचं आहे, त्याविषयी माहिती सांगायची आहे. आणि त्यामुळेच हे उत्तर मी या ठिकाणी दिलेलं नाही, कारण प्रत्येक गावातील वैशिष्ट्य वेगळं असतं, तेथील ठिकाणे वेगवेगळी असतात आणि प्रत्येकजण आपला एवढा मोठा परिवार झालेला आहे, एवढा मोठा क्लास झालेला आहे, यातील प्रत्येक विद्यार्थी वेगवेगळ्या गावातून आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या गावात कोणतं महत्त्वाचं ठिकाण आहे जे दाखवण्यासारखं आहे तर त्याची माहिती लिहायची आहे. आलं लक्षात? पुढचा प्रश्न बघूयात. आपल्या देशातील कोणकोणत्या राज्यांना समुद्रकिनारा लाभला आहे त्या राज्यांच्या नावाची माहिती आंतरजालावरून म्हणजेच इंटरनेटवरून मिळवा व नोंद करा. तर ती नावे आहेत गुजरात, केरळ, महाराष्ट्र, तामिळनाडू, गोवा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, पश्चिम बंगाल आणि ओडिसा. आपल्या देशातील या राज्यांना समुद्रकिनारा लाभलेला आहे. त्यानंतर या संदर्भातला पुढचा प्रश्न आहे, आपल्या राज्यातील कोणकोणत्या शहरांना गावांना समुद्रकिनारा लाभला आहे त्या गावांच्या शहरांच्या नावांची माहिती आंतरजालावरून मिळवा व नोंद करा. तर आता आपण देशातील कोणकोणत्या राज्यांना समुद्रकिनारा लाभला आहे तो प्रश्न बघितला, त्याची माहिती घेतली. आता त्या राज्यातील कोणकोणत्या गावांना किंवा शहरांना त्या समुद्राचा किनारा लाभलेला आहे त्याची नावे लिहायची आहेत. तर ती नावे आहेत नवी मुंबई, गणपतीपुळे, देवगड, मुरुड, पारुळे, रत्नागिरी, हरिहरेश्वर, विजयदुर्ग, मुंबई आणि जयगड. ही काही नावे आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. त्यानंतर आपण समजून घेऊया, या शीर्षकाखाली आपल्याला व्याकरणाचा भाग दिलेला आहे आणि काही त्या संदर्भातील प्रश्न दिलेले आहेत, त्याची माहिती घेऊयात. यामध्ये खालील उभयान्वयी अव्ययांचा वाक्यात उपयोग करा. आपल्या पाठाखाली उभयान्वयी अव्यय कशा प्रकारचे असतात, कसे असतात आणि शाळेमध्ये देखील तुम्हाला ह्या गोष्टी झालेल्याच असतील, तर त्या संदर्भातीलच ह्या उभयान्वयी अव्यय तुम्हाला येत असतील असे समजून मी हे पुढचे प्रश्न घेत आहे. तर या उभयान्वयी अव्ययांचा वाक्यात उपयोग करायचा आहे. यामध्ये दिलेली आहे जी साखळी की, म्हणून, पण, परंतु, अथवा, म्हणजे, तर यांचा वाक्यात उपयोग करूया. यामध्ये एक आहे की, याचा उपयोग करून वाक्य बनवूया. शाळेतून आलं की अभ्यास करू. 2. राष्ट्रगीत चालू होते म्हणून, या ठिकाणी म्हणून हे उभयान्वयी वापरून आपण हे वाक्य केलेलं आहे. म्हणून मी तेथेच थांबलो. आता त्यानंतर पण हे उभयान्वयी अव्यय वापरून आपल्याला वाक्य करायचं आहे. 3. मी चॉकलेट खाल्ली असती पण माझे दात किडले आहेत. आता त्यानंतर परंतु. 4. आम्ही दोघे बाहेर जाणार होतो परंतु माझा मित्र आलाच नाही. 5. आई असो अथवा बाबा दोघेही माझा खूप लाड करतात. आता या वाक्यातील उभयान्वयी अव्यय आपण कोणतं वापरलेलं आहे? अथवा. आणि शेवटचं आहे म्हणजे. म्हणजे हे उभयान्वयी अव्यय वापरून आपण वाक्य बघूया. 6. परीक्षेत पास व्हायचं म्हणजे अभ्यास आलाच. तर अशा प्रकारची ही वाक्य आपल्याला सांगता येतील. उभयान्वयी अव्यय म्हणजे काय? थोडक्यात दोन वाक्यांना जोडणारा शब्द. तर या, की, म्हणून, पण, परंतु, अथवा, म्हणजे हे सर्व शब्द दोन वाक्यांना जोडले जातात किंवा दोन वाक्य जोडतात, म्हणून यांना उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. त्यानंतर पुढचा आहे, खालील वाक्यातील उभयान्वयी अव्यय अधोरेखित करा. यातील या वाक्य वाचायचं आहे, त्यातील उभयान्वयी अव्यय कोणता आहे त्याला अंडरलाईन करायचे आहे. पहिला आहे सशाची आणि कासवाची पळण्याची शर्यत लागली. तर या दोन शब्दांना किंवा वाक्यांना जोडणारा शब्द कोणता आहे? आणि. आईने काटकसर केली पण काही शिल्लक उरले नाही. तर यातील उभयान्वयी अव्यय कोणता आहे? पण. ती कलिंगड किंवा खरबूज आणणार आहे. तर या वाक्यातील उभयान्वयी अव्यय आहे किंवा. आणि अजून एक गोष्ट, आता हे वाक्य आलेलं आहे आणि यामध्ये कलिंगड हा शब्द आलेला आहे म्हणून सांगतो आपण. टरबूज हा शब्द सर्रास वापरतो आणि आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीत नाहीये की टरबूज
हा हिंदीमध्ये वापरला जाणारा शब्द आहे. तर कलिंगड हा मराठीमध्ये वापरतात आणि टरबूज हा हिंदीमध्ये वापरतात. ही गोष्ट बऱ्याच मुलांच्या संदर्भात मी पाहिलेली आहे, शाळेत देखील पाहिलेली आहे, क्लासेसमध्ये देखील पाहिलेली आहे. तर ह्या गोष्टी तुम्ही क्लिअर करत चला, कारण आता नाही तर केव्हा तरी तुम्हाला जर ह्या शब्दाचा अर्थ विचारला किंवा परीक्षेत जरी नाही आला तरी रोजच्या व्यवहारात आपल्याला आपल्या मराठी भाषेचा अभिमान असला पाहिजे, त्यानुसार त्या भाषेविषयी ज्ञान असले पाहिजे. त्यामुळे कलिंगड हा शब्द सहसा कोणी वापरतच नाही, त्याऐवजी टरबूज हाच आपण शब्द वापरतो. परंतु कलिंगड हा मराठी भाषेतील शब्द आहे आणि टरबूज हा हिंदी भाषेतील शब्द आहे. हे या ठिकाणी क्लिअर करून घ्या. आलं लक्षात? आय होप तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजले असतील. तुमच्या काही शंका असतील किंवा काही प्रश्न असतील तर ते मला कमेंट करून नक्की विचारा. व्हिडिओ कसा वाटला ते देखील कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी जी प्रथम सत्राची परीक्षा होणार आहे त्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि बेस्ट ऑफ लक. आणि दिवाळीसाठी देखील तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.